ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा जी 7 एप्रिल 2024ला होणार आहे त्या दृष्टिकोनातून लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे ग्रंथालयशास्त्र या विषयासंदर्भातील जे पेपर 2 आहे त्या पेपर 2ची परिपूर्ण म्हणजे पूर्ण सिलेबसवर आधारित डेमो टेस्ट आपण पाहणार आहोत, ज्यामुळं आपला अभ्यास किती प्रमाणात झाला आहे त्याची देखील पडताळणी करता येणार आहे. बघा, प्रत्येकजण अभ्यास करत असतं मात्र तो अभ्यास पूर्णत्वाला गेला आहे की नाही गेला आहे, किंवा आपल्या मनामधील ज्या शंका असतात किंवा ज्या आपल्या परीक्षेमध्ये होणाऱ्या सिलिंग मिस्टेक असतात त्या टाळण्यासाठी आपण जो अभ्यास करत आहोत तो त्या अभ्यासक्रमाची उजळणी होणं गरजेचं असतं, किंवा त्या परीक्षा संदर्भातील जी मनामध्ये धडपण असतं, भीती असती, ती दूर होणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी महत्त्वाचं आहे ती जास्तीचा प्रश्न सराव. जेवढा तुम्ही जास्त आता इथून पुढे जो 15-3 आठवड्याचा कालखंड राहिलेला आहे 20 दिवसाचा, त्या 20 दिवसामध्ये केलेल्या अभ्यासाची उजळणी किती करताय ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि ऑल एक्झाम कट्टा ह्या गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून आपण टेस्ट सिरीज पेपर 1 आणि पेपर 2मध्ये मराठी, इंग्रजी, त्यानंतर ग्रंथालयशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, वाणिज्य या विषयाचे आपण टेस्ट सिरीज सुरू केलेले आहेत. तर आपण पाहणार आहोत लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स यामधील जे नमुना टेस्ट आहे, संभाव्य प्रश्नपत्रिका आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचा सराव. जर आपल्याला अशा पद्धतीच्या टेस्ट जॉईन करायच्या असतील तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही ह्या पेपर 1 आणि पेपर 2च्या टेस्ट जॉईन करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला टेस्ट ही ऑफलाईन हवी असेल PDF स्वरूपामध्ये, ती देखील तुम्हाला 9689047738 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपद्वारे किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कॉल करून देखील टेस्ट जॉईन करून घेऊ शकता. चला तर बघा, आपण पाहूयात लायब्ररी सायन्स या विषयाची जी टेस्ट आहे त्यामधील संभाव्य प्रश्न. पहिला प्रश्न आहे, माहिती प्राप्ती ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. मित्रांनो, प्रश्नांचे 3 प्रकार असतात. पहिला जो प्रकार असतो तो ज्ञानावर आधारित प्रश्न, जिथं तुम्हाला जसं हा पहिला प्रश्न आहे तो ज्ञानावर आधारित आहे. जर तुम्हाला माहिती प्राप्ती ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली याचं ज्ञान असेल, माहिती असेल तरच तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. आणि त्यानंतर दुसरा जो प्रश्नाचा प्रकार आहे तो आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग बेस, आकलनावर आधारित. आणि तिसरा जो प्रश्न प्रकार आहे तो आहे उपयोजन, ॲप्लिकेशन. आता यावर किती प्रश्न विचारायचं हे देखील निश्चित केलं जातं. ज्ञानावर आधारित तुम्हाला एकूण 30% प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर आकलनावर आधारित म्हणजे दुसऱ्या प्रकारावर आधारित 40% प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि ॲप्लिकेशन बेस तुम्हाला 30%. अशा पद्धतीने एकंदरीत किती टक्के प्रश्न? 100% प्रश्न विचारले जातात. त्यामुळं तयारी करत असताना ज्ञानावर आधारित प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे, आकलनावर आधारित प्रश्नांची तयारी करणं. ज्ञान मिळवण्याचा पहिलाच टप्पा म्हणजे ज्ञान, आकलन, नॉलेज बेस. दुसरं आहे ज्यावेळेस ज्ञानाचं रूपांतर समज म्हणजे त्यामध्ये आपल्यामध्ये आकलन निर्माण होतं त्या ज्ञानाचं, त्यावेळेस पुढची पायरी आहे ती आकलन. आणि सर्वात शेवटची पायरी आहे ते उपयोजन, मिळालेल्या ज्ञानाचं व्यवहारामध्ये उपयोग करणं, त्याला उपयोजन असं म्हटलं जातं. तर या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? फॅक्च्युअल प्रश्न आहे. काल्विन मूर, पर्याय क्रमांक 1B बरोबर आहे. माहिती प्राप्ती ही संज्ञा सर्वप्रथम काल्विन मूर यांनी वापरलेली आहे, त्यामुळे योग्य प्रकार आहे मूर. पुढचा दुसरा प्रश्न, कोणत्या वर्षी माहिती ही संज्ञा प्रथम वापरण्यात आली? हा देखील जो प्रश्न आहे तो फॅक्च्युअल प्रश्न आहे, ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर काय आहे? दुसऱ्या प्रश्नाचं कोणत्या साली वापरली? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक क 1959 रोजी. इन विच इयर द टर्म इन्फॉर्मेशन वॉज द फर्स्ट यूज? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक C. त्यानंतर तिसरा प्रश्न, इन्फॉर्मेशन इज अ प्रॉडक्ट अँड प्रोसेस बोथ असे कोणी प्रतिपादित केले आहे? फॉस्केट, H. बोरोको, डॉक्टर S.R. रंगनाथन, J. मार्टिन. तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? हू असेस्ड दॅट
इन्फॉर्मेशन इज प्रॉडक्ट ऑफ प्रोसेस बोथ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, जे मार्टिन. पुढचा चौथा प्रश्न आहे, माहितीच्या अनेक तुकड्यांची बेरीज म्हणजे ज्ञान होय, ही व्याख्या खालीलपैकी कोणी केलेली आहे? माहिती संदर्भातील ही व्याख्या केलेली आहे. माहितीच्या अनेक तुकड्यांची बेरीज म्हणजे ज्ञान होय. बुक्स, फॉस्केट, एच बोटोको, जे मार्टिन. तर चौथ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बुक्स. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा, माहिती प्रधान समाज या संकल्पनेचा वापर इसवी सन टिंबटिंबमध्ये झाला. कधी झाला? 1960, 1965, 1970, 1975. माहिती प्रधान समाज. पाचव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1970. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न सहावा, दी कॉपीराइट ॲक्ट 1957 या कायद्यामध्ये अगदी अलीकडे कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आलेली आहे? म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे. 2012, 2013, 2014 यापैकी नाही. सहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2012मध्ये या दी कॉपीराइट ॲक्ट 1957 यामध्ये 2012मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. द कॉपीराइट ॲक्ट 1957 वॉज लास्ट अमेंडमेंट इन विच इयर? 2012. पुढे सातवा प्रश्न, C.W. हॅन्स यांनी प्रलेखाची वर्गवारी वर्गात केली आहे. 2, 3, 4 यापैकी नाही. सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 प्रलेखामध्ये त्यांनी C.W. हॅन्स यांनी प्रलेखांची माहितीची वर्गवारी केलेली आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा आठवा प्रश्न, ऑर्गनायझिंग नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिलेला आहे. जेनिफर रॉवर्ले आणि जॉन फॅरो, डॉक्टर S.R. रंगनाथन, जे मार्टिन, बुशा आणि हार्टर. तर आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, जेनिफर रॉवर्ले आणि जॉन फॅरो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नववा प्रश्न, कम्युनिकेशन नॉलेज अँड द लायब्ररियन या ग्रंथाचे लेखक टिंबटिंब हे आहेत. केविन मॅकगॅरी, बुक्स, लुडान कॉथ. कोण आहेत? नवव्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर, तर योग्य उत्तर आहे मॅकविन मॅकगॅरी. पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. पुढचा 10वा प्रश्न, 1956च्या सुधारित बुक डिलिव्हरी ॲक्टनुसार प्रत्येक प्रकाशनाच्या किती प्रती पाठवणे प्रकाशकावर बंधनकारक आहे? 2, 3, 4, 6. 10व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 4 प्रती पाठवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढे 11वा प्रश्न, 5 लॉज ऑफ लायब्ररियन सायन्स हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? 1930, 1931, 1932, 1933. 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1931. पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. 12वा प्रश्न, ग्रंथपाल दिन या दिवशी साजरा करतात? 12 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 20 ऑगस्ट. 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12 ऑगस्टला ग्रंथपाल दिन साजरा केला जातो, डॉक्टर रंगनाथन यांच्या स्मरणार्थ. बरोबर आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, मायकल गोरमन यांनी ग्रंथशास्त्राचे नवीन 5 सिद्धांत सांगितले. त्यातील पहिला सिद्धांत टिंबटिंब हा आहे. कोणता आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लायब्ररी सर्व ह्युमॅनिटीज. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 14वा प्रश्न, प्रोडक्ट फ्री ॲक्सेस टू नॉलेज गोरमन यांचा हा सिद्धांत आहे. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. 14व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्यांचा सिद्धांत आहे. प्रोडक्ट फ्री ॲक्सेस टू नॉलेज. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. 15वा प्रश्न, लायब्ररी सर्व्हिस ह्युमॅनिटी गोरमन यांच्या पंचसूत्रीत हा सिद्धांत आहे.
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहिला सिद्धांत आहे, लॅबरी सर्व्हिस ह्युमॅनिटीज. त्यामुळे योग्य उत्तर आहे अपर्याय. पुढे 16वा प्रश्न, डॉक्टर रंगनाथन एस.आर. यांना इसवी टिंबटिंबमध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 1956, 1957, 1958, 1959. 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1957ला, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर परत 10 वर्षानंतरनं. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुढे 17वा प्रश्न, ग्रंथालयशास्त्राच्या पहिल्या सिद्धांताच्या उपयोजनासाठी खालीलपैकी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? ग्रंथ निवड, संदर्भ सेवा, ग्रंथालयीन कर्मचारी, वरील सर्व? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक डी योग्य आहे. पुढे 18वा प्रश्न, ग्रंथालयातील साधन वाटणी करिता काय आवश्यक आहे? सहकार्य, पैसा, इमारत यापैकी नाही. तर 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहकार्य महत्त्वाचं आहे. ग्रंथालयामधील जे आपल्याला साहित्य किंवा बुक्स वाटायचे आहेत त्यासाठी कॉपरेशन हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर 19वा प्रश्न, भांडारकर प्राच्य विद्या ग्रंथालय कोठे आहे? मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे भांडारकर प्राच्य विद्या ग्रंथालय. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रादेशिक ग्रंथालयाच्या विकासावर नेमण्यात आलेल्या मुंबई विकास समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रादेशिक ग्रंथालयाच्या विकासावर नेमण्यात आलेल्या एस. माधवन, डॉक्टर रंगनाथन, कृष्णमूर्ती, ए. फैजी. 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डॉक्टर रंगनाथन. पर्याय क्रमांक ब योग्य आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांनी प्रलेखांचे टिंबटिंब गटामध्ये वर्गीकरण केलं. 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4 गटामध्ये त्यांनी वर्गीकरण केले. हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे, त्यामुळे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चालेल, अशा पद्धतीचे आपल्याला प्रत्येकी 100 प्रश्नांचे म्हणजे पूर्ण सिलेबसवर आधारित 100 प्रश्नांचं जे सेटच्या माध्यमातून किंवा नेटच्या माध्यमातून 100 प्रश्न विचारले जातात पेपर 2ला, जे 200 मार्कासाठी असतात, त्यासाठीच्या आपल्या 5 टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. सरावासाठी ज्या संभाव्य प्रश्नाशी निगडीत असणार आहेत त्या फक्त तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायच्या आहेत त्यांनी वरील क्रमांकाशी, जर तुम्हाला ऑफलाईन जॉईन करायचे असेल तर तुम्ही 9689 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला याचबरोबर ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून देखील ॲपच्या माध्यमातून टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपले मित्रमैत्रिणी जी तयारी करत आहेत सेट परीक्षेची त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.